कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेतर्फे दत्त संप्रदायातील 5 महान संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव आणि नामस्मरण महासोहळा पंचगंगा नदीच्या काठावर रविवारी आयोजित करण्यात आला होता. रविवारी दुपारी 3च्या सुमारास गंगावेश इथल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिरात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, धनकवडीचे शंकरबाबा महाराज आणि कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज या 5 गुरुमाऊलींच्या पादुकांचं आगमन झालं. या ठिकाणी गुरुपूजन झाल्यानंतर घोड्यांच्या रथातून गुरुमाऊलींच्या पादुका भव्य दिंडीनं पंचगंगा नदी घाटावर आणल्या. यावेळी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा जयघोष करण्यात आला. यानंतर भव्य अशा स्टेजवर पादुकांची पूजा करण्यात आली. विश्वाच्या कल्याणासाठी दत्त यागयज्ञ होम हवन करून पादुकांच्या दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी हजारो भाविकांनी गुरुमाऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. तुतारी, भगवे झेंडे, भक्तिगीतं, भजनाचा पंचगंगा घाटावर गजर झाला. रात्री पंचगंगा नदी आणि 5 गुरुमाऊलींची महाआरती झाल्यानंतर 5 गुरूंचा सामूहिक नामस्मरण सोहळा झाला. यावेळी अनेक भाविक नामस्मरणात तल्लीन झाले होते. अक्कलकोट पायी दिंडीमध्ये चांगली सेवा करणाऱ्या 6 लोकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित भाविकांना तीर्थप्रसादाचं वाटप करण्यात आलं. दरम्यान छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्याला ओम चैतन्य गुरुमाऊली, स्वामी समर्थ मठाचे प्रमुख नारकर महाराज, मिलिंद धोंड आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचं नियोजन प्रवचनकार ओंकार नवलिहाळकर, श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळाचे अध्यक्ष अमोल कोरे, कार्याध्यक्ष सुहास पाटील, रमेश चावरे, मनोज माने, सुभाष उमराणे पाटील, संजय हसवे, रमेश माने, प्रथमेश माळी, साताप्पा माने, वेणुताई सुतार, वीणा रेळेकर यांच्यासह स्वामी भक्तांनी केलं.